हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। हैदराबाद ट्रिप सिरीजचा आज डे 2 आहे आणि आज खूप मुख्य ठिकाणी जाणार आहोत हैदराबादच्या। आज जाणार आहोत रामोजी फिल्म सिटीला भेट द्यायला आणि तुम्ही पण माझ्यासोबत चला। एंट्री केल्यानंतर तिथंच एका साईडला बॅगेज काउंटर आहे, तिथे सर्वांच्या मी बॅग जमा केल्या। आतमध्ये खाण्यापिण्याचं सामान अजिबात अलाउ नाही आहे, त्यामुळे सगळ्या बॅगेज वगैरे आम्ही तिथे जमा केल्या आणि मग तिथून एक बस येते न्यायला, त्या बसमध्ये बसून आम्ही पुढच्या स्टॉपला चाललेलो आहोत। बसने एका ठिकाणी आम्हाला एका स्टॉपला सोडलं, तिथं होता शो होणार होता, तो शो बघायचा होता। आधी हा शो चालू झालेला आहे आणि हा शो बघितल्यानंतर पुढे जायला बस मिळणार होती। पहिला शो संपला आणि आता आम्ही दुसऱ्या शोला चाललेलो आहोत। इथं काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे होतात आणि इथं म्युझिकल शो आहे, तो बघायचा आहे। म्युझिकल शो संपलेला आहे आणि आता बाहेर आलेलो आहोत आम्ही। आम्ही इथं दुसऱ्या लोकेशनला आलेलो आहोत आणि तिथून दुसरीकडे जाण्यासाठी इथं बस मिळणार आहे। Catch a glimpse of me. Don't you worry, it's okay to take a peek. See the magic words now, pretty please. Yeah, we try to hide it, and you've gotten curious. Hey, Vignesh, kude? And Telugu movie Junai O Madhu song also has been shot over there. Now look at your right side. This is the tallest fountain of our Ramoji Film City, the Angel Fountain. Designed with a Greek architecture. You can see this location in Sunday on the west and even Katgum movie. Amitabh Bachchan sir's advertisement American Manda Jinda Gold and also have been shot over there. Now look at the left side. This is known as Limelight Garden, mostly famous for corporate events, award ceremonies and marriage ceremonies. Have you seen Dilwale? Rockstar movie Onadan Parinde's left side. This circular garden is known as Karishma Garden. Just arranged over there. But the director have this entire location have been shot for the movies such as Gangubai Kathiawadi and even Triple R movie. Look at your left side. This garage, Triple R movie, NTR sir's garage. आम्ही ज्या लोकेशनला आता जात आहोत त्या लोकेशनमध्ये रामायण आणि महाभारत यासारख्या पौराणिक कथांची शूटिंग होते। पौराणिक कथांच्या सिरियलची इथे शूटिंग होते आणि हे बघताना असं वाटत नाही की हा एक उभा केलेला राजवाडा आहे किंवा हा राजवाडा रिअल नाही आहे। बघितल्यानंतर असं खरं वाटतच नाही, इतकं छान तिथं कारागिरी केलेली आहे। This feeling you're trying to hide, stop trying to fight 'cause you
बॅक साईड थोडं होतं पण आपण सगळे आकार राईट पॉईंट एक्झॅक्ट त्यांची डोके हलतायत. श्री चल तू प्रेम श्री कडनं रामायणचं सेट आहे किती सुंदर आहे. असू दे पण किती छान आहे सेट. जेव्हा करायचं असेल शूटिंग तेव्हा येऊन बसत असतील. हे बाई इकडे आहे का अजून. यानंतर आम्ही निघालेलो आहोत बाहुबलीच्या या सेटवर. ज्या ठिकाणी बाहुबलीची शूटिंग झाली होती त्या ठिकाणी आम्ही आता इथं निघालेलो आहोत. ही आहे बाहुबली, जिथं बाहुबलीची फिल्मची शूटिंग झाली होती. ते रामोजी मधला हा पार्ट आहे. हा सेट आहे तिथला. बाहुबलीचा पूर्ण सेट आहे. बाहुबलीचा हा पूर्ण सेट आहे. रामोजी फिल्म सिटीच्या सर्वात जास्त वेळ जर आपल्याला कुठं जात असेल तर हा बाहुबलीच्या सेटवर जातो. इथं फोटो काढण्यासाठी असंख्य स्पॉट आहेत, असंख्य ठिकाणी आपण इथं फोटो काढू शकतो. इथं जास्त वेळ फिरण्यासाठी लागतो. चंद्रमुखीला जाणार पाहिजे. आणि यानंतर आम्ही आलो आहोत चंद्रमुखीच्या सेटवर. जिथे चंद्रमुखीचा सेट आहे तो सेट खरंच खूप बघण्यासारखा आणि छान आहे. या सेटवर आम्ही आलेलो आहोत. दिस इज फॉरेन लोकेशन. हे पूर्ण फॉरेन लोकेशनसाठी आहे. इथे सगळ्या फॉरेन लोकेशनच्या फिल्म्स शूट केल्या जातात.
विदेशामध्ये गप्पा मारा मस्त. व्हिडिओ चालू आहे माझा. फोटो आधी माऊ काढते. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ फोटो काढा. इथे इथे तुझं काढते. रामोजी फिल्म सिटीमध्ये जितकं फिराल तितकं कमी आहे. आम्ही सकाळी 10 वाजता इथं आलेलो होतो. गेटच्या आतमध्ये एंट्री केलेली होती आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. तरीसुद्धा आम्ही रामोजी फिल्म सिटी अजून फिरतच आहोत. आता इथून आम्ही जाणार आहोत. आम्ही आता चाललेलो जिथं स्पेसशिपची शूटिंग होते तिथे आम्ही चाललेलो आहोत. मी आतमध्ये मोबाईल घेऊन नाही जाते कारण तिथं हातामध्ये मोबाईल पकडायचा म्हटलं की थोडंसं अवघड आहे. चलो तर अशा पद्धतीने हैदराबाद ट्रिप सिरीजचा डे 2 आज कंप्लीट झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान छान कमेंट करा. उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.